10 वर्षापूर्वीची गोष्ट थोडी थोडी आठवते. दुसरशी आमची भेट एका दुकानात झालेली. साधारण असंच आमचं भेटणं वाटलं आणि फेस टू फेस आमची मीटिंग फुलकॅम्पला झालेली. असे कसे बोलायचे, असे कसे बोलायचे, न बोलता आता तुझ्या सवे तुझ्या विना. काही अशा या गोष्टी घडत गेल्या की तिच्या विचारांमध्ये माझे विचार एकत्र येत होते आणि आम्ही एकमेकांना जास्त समजू शकलो. हा जो वेळ गेला आम्ही एकमेकांना समजून घेण्यासाठी आणि हे आमचं बॉन्ड जे आमचं रिलेशन आहे हे बॉन्डिंग स्ट्रॉंग करण्यासाठी हा खूप माझ्यासाठी तरी प्रिशियस अनमोल आहे. नवा मन धागा धागा आधी एकमेकांचे फ्रेंड्स बनलो, खूप छान. नंतर त्याने विचारलं, प्रपोज केलं, तेव्हा मी त्याला म्हणाले की मला कोणाचा टाईमपास बनायचा नाही आहे. तर त्यावेळेला मला तो बोललेला की तू माझं लाईफ टाईमसाठी टाईमपास बनशील का. तर हो, मी तुझ्या आयुष्यभराचा टाईमपास होण्यासाठी रेडी आहे. आय लव्ह यू सो मच. रोज बहाणे नवे शोधून मी थकते, तुझ्याच मागे मन येऊनही चुकते. क्षण आतुर आतुर झाले, रोज काहूर काहूर नवे. मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ. मन धागा धागा जोडते नवा, धागा धागा. वेड्या मना सांग ना खुणावती, का खुणा माझे मला आले हसू. प्रेमात फसणे नाही रे, विड्या मना सांग ना भावे खोळे, का पुन्हा तुझ्या सवे सारे हवे. प्रेमात फसणे नाही रे, धुक्यात जसे चांदणे मुक्याने तसे बोलणे. हो सुटतील केव्हा उखाणे, ना त्याला काही नाव नसावे. तुही रे माझा मितवा, ना त्याचे काही बंधन व्हावे. तुही रे माझा मितवा, ना त्याला काही नाव नसावे. तुही रे माझा मितवा, ना त्याचे काही बंधन व्हावे. तुही रे माझा मितवा. तुही रे माझा मितवा. आनंदाच्या सोहळ्याला या आनंदाच्या प्रसंगाला खरंच मी खूप थँकफुल किंवा आभारी असेन तर माझ्या घरातले, माझे आईवडील, माझे फॅमिली मेंबर्स, माझा भाऊ, माझी ताई यांनी माझ्या या निर्णयाला, या स्मिताच्या सिलेक्शनला, माझ्या या सिलेक्शनला त्यांनी स्वतःचं सिलेक्शन समजून तिला स्वतःहून स्वीकारलं. खरंच मी यांचा खूप खूप म्हणजे खूप ऋणी आहे.
स्वप्न की आभास हा वेड लावे हा जीवा वेगळी दुनिया तरीही ओळखीची तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी भास सारे कालचे आज ते झाले खरे तरी का हुरहुर वाटे आपुलीशी तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी वेना छुटे आना छुटे मुझसे रंग तेरा डोलना एक तेरे बाजो दूजा मेरा कोई मोल ना बोलना माही बोलना बोलना माही बोलना